सूर्य तळपला आणि हाँगकाँग संघ चांगला झुंजला। नमस्कार, मी सुनंद ननलेले दुबईहून तुमच्याशी संवाद साधतोय। एशिया कपमधले पहिले 2 सामने जे होते ते भारतीय संघाने मस्तपैकी जिंकले, पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय। याच्यामध्ये आनंदाने बेहोश होण्यासारखं काही नाही, कारण जर भारतीय संघ पाकिस्तानला हरवू शकतो तो हाँगकाँगला हरवतो, याच्यात विशेष ते काय वाटलं होतं की हाँगकाँगचा संघ भारतीय संघाला झुंज देणार नाही, परंतु तसं आज झालेलं नाहीये। हाँगकाँग संघाने चांगलाच तग धरलाय असं म्हणता येईल। नाणेफेक कोण जिंकतं याच्याकडे लक्ष अशा करता होतं, कारण भारतीय संघाच्या फलंदाजांना पहिली फलंदाजी करायची होती। त्यातनंही हाँगकाँगच्या कॅप्टननी नाणेफेक जिंकली, परंतु बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला जो भारतीय संघाच्या पथ्यावरती पडला। सुरुवात परत थोडीशी अडखळत झाली, रोहित शर्मा लवकर आऊट झाला आणि KL राहुलच्या नावासमोर धावा जरी 30च्या पुढच्या दिसत असल्या तरी त्याची बॅटिंग चांगली झाली नाही, कारण त्यांनी 38 बॉल खेळून काहीतरी 35-36 धावा केल्या। याच्यामध्ये 2 सिक्सर होते, म्हणजे 12 रन तिथे गेल्या। 16 बॉल त्याचे डॉट होते आणि 10 का 12 रन्स त्यांनी सिंगल्सच्या काढल्यात। ह्याच्यावरनं लक्षात येईल की त्याच्या फलंदाजीमध्ये आज लय नव्हती। त्या मानानं विराट कोहलीनी दुसऱ्या मॅचमध्ये आपली लय मस्तपैकी शोधली, अर्धशतक त्यांनी केलं, परंतु तेव्हा भारतीय संघाच्या धावा या म्हणाव्यात अशा नव्हत्या। अशा वेळेला सूर्यकुमार यादवनी स्पेशल खेळी सादर केली। स्पेशल खेळी मी एवढ्याकरता म्हणतो की अशा संघांविरुद्ध जिथं बॉलर लांबनं पळत येतो, टाकतो बॉल स्लो, म्हणावं तेवढा त्यांच्याकडे अनुभव नाही, म्हणावं त्यांच्याकडे स्किल नाही, अशा वेळेला बॅटिंग करणं अवघड जातं। हा प्रश्न मी सूर्यकुमार यादवला विचारला, तो काय म्हणला आपण पटकन ऐकूया। सूर्या इकडे, सूर्या क्वेश्चन पाहिजे। सूर्या, इंटरनॅशनल मॅच होती ॲग्रीड, पण जेव्हा असे बॉलर्स असतात की ज्यांच्याकडे अनुभव कमी असतो, लांबनं पळत येतात, हळू टाकतात, स्किल थोडंसं कमी असतं, यांच्याविरुद्ध खेळणं कधी कधी थोडंसं उलटं अवघड पडतं का? थोडं पडतं, कारण कसं काय आम्ही एवढे 120-125चे पेसचे बॉलर्स खेळत नाही। नेटमध्ये पण जिकडे पण नेट बॉलर्स येतात किंवा आपले बॉलर्स आहेत ते लोक 135, 140, 145 ऑलवेज क्लिक करत असतात, तर थोडीफार चॅलेंज असते। पण सर, तुम्ही इंटरनॅशनल गेम खेळताय, तुम्हाला ते ॲडजस्टमेंट तर करावं लागेल आणि ते करतायत लोक। आय मीन चांगलं चाललं आहे, जसं पाहिजे तसं, आणि खूप एन्जॉय करतायत तुम्ही। विकेटचा पण थोडा आता अंदाज येतो? हो, थोडं येतो आहे, कारण आता थोडी ह्युमिडिटी जशी आहे ते बघून थोडं असं वाटतं आहे विकेट थोडीशी डिफरंट प्ले करते। पण चांगले 2 गेम्स चांगले झाले आणि पुढच्या गेममध्ये पण चांगले असायला पाहिजे असं मला वाटतं। थँक्यू। सूर्याच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे, त्याचं कारण अशा बॉलर्स विरुद्ध मोठे फटके मारणं दिसतं तेवढं सोपं नसतं। सूर्यकुमार यादवनी शक्य करून दाखवलं, कारण त्यांनी आज अफलातून बॅटिंग केली। 360 डिग्री प्लेयर त्याला का म्हणतात हे आपल्याला कळून चुकलं, आणि त्यांनी आज मारलेल्या फटक्यांमध्ये नजाकत पण होती आणि ताकद पण होती। सूर्यकुमार यादवला भारतीय संघाला दुबईच्या विकेटचा अंदाज येतोय का, हा सुद्धा प्रश्न मी त्याला विचारला। तो काय म्हणला आपण बघूया। देखिए, हमने बॉलिंग में बहुत अच्छा स्टार्ट किया और क्या नाम है 13 ओवर तक जो हमारा प्लान था उसके मुताबिक है, और उसके बाद थोड़ा सा हम स्लिप आउट हो गए। जैसे कि मैं तो क्रेडिट देना चाहूँगा, जैसे सूर्य कुमार, विराट कोहली इनिंग को डीप लेके गए और जैसे वो उसने अपना रोल प्ले किया तो इट वाज अमेजिंग। और जो हमने इसमें मिस्टेक्स किए डेथ ओवर्स में स्पेशली, तो वी विल सिट डाउन एंड वी विल हैव अ गुड प्लान मूविंग फॉरवर्ड अगेंस्ट पाकिस्तान। 190 धावांचा पाठलाग करणं हाँगकाँगच्या आवाक्याच्या बाहेरचं होतं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। पण म्हणून त्यांचा ऑल आऊट होईल अशी जर का कोणाला अपेक्षा असली, ती त्यांनी फोल ठरवून दाखवली। सुरुवात त्यांची खराब झाली, पण नंतर बाबर हयातनी अप्रतिम बॅटिंग केली। जडेजाने त्यांच्या कॅप्टनला बेकार रनआउट केलं, अप्रतिम रनआउट केलं त्याला, म्हणून थोडासा त्यांच्या धावसंख्येला बळ मिळालं नाही। परंतु बाबर हयातनी मारलेले फटके हे ताकदवान होते। त्याच्यानंतर किंचित शाह, नाव बघा, किंचित शाह यांनी सुद्धा सुरेख बॅटिंग करत 30 रन्स केल्या, आणि तळात सुद्धा अपेक्षा नव्हती तेव्हा अर्शदीप सिंगला सुद्धा फटके पडले। त्यामुळे हाँगकाँगनी धाव फलक हा त्यांचा 150च्या पुढे नेला। याचाच अर्थ असा की भारतीय संघाने सामना जरी जिंकला असला तरी मागचं पालुपद मी परत म्हणेन सुधारणेला वाव आहे। सुरुवात म्हणजे सलामीला सुरुवात होणं गरजेचं आहे, सुधारणा होणं गरजेचं आहे, बॉलिंगमध्ये डेथमध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे।
या दोन गोष्टी पुढच्या टप्प्यामध्ये जात असताना बदल होण्याच्या दृष्टीने सरावामध्ये लक्ष दिलं गेलं पाहिजे. भारतीय संघ ते नक्कीच देईल. या सामन्यामध्ये हार्दिक पंड्या खेळला नाही, रिषभ पंतला खेळायला मिळालं पण त्याला बॅटिंग आली नाही आणि सूर्यकुमार यादवने आपली चमक दाखवली. या गोष्टी प्लस म्हणता येतील, पण अजून बॉलिंगमधलं सातत्य म्हणावं तसं दिसलेलं नाही. कुठल्या बॉलरने अफलातून बॉलिंग केलेलं नाही आहे. हे विकेटही तसं नाही आहे, पण पुढच्या टप्प्यामध्ये या प्रश्नांची उत्तरं भारतीय संघाला शोधायला लागेल. हे झालं माझं मत. तुमचं मत काय आहे? सूर्यकुमार यादवची आजची खेळी तुम्हाला कशी वाटली? मला तर 360 डिग्री प्लेअर वाटतो, तुम्हाला तसा वाटला का? बऱ्याच मोठ्या कालखंडानंतर विराट कोहलीने अर्धशतक केलं, फलंदाजीत थोडीशी सुधारणा करून दाखवली. गेल्या सामन्यामध्ये तो चांगलाच खेळला, त्याच्यापेक्षा या सामन्यामध्ये थोडासा अजून चांगला खेळला. याचा अर्थ तो लईमध्ये येतोय. भारतीय संघाकरता ही चांगली गोष्ट मानता येईल. माझं मत. तुमचं मत काय मला जरूर कळवा आणि त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.